नमस्कार, धमामास रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण खानदेशी पद्धतीची वांग बटाटा ही भाजी करणार आहोत। या भाजीला आपल्याला कांदा लसूण काहीही वापरायचा नाहीये। खूपच कमी वेळामध्ये ही आपली भाजी होणार आहे, कारण की आपण ही भाजी कुकर मध्येच करणार आहोत आणि ह्याला फारशी काही तयारी करावी पण लागत नाही आधीपासून। तर इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे, एक छोटा बटाटा घेतलेला आहे आणि ही हिरवी वांगी घेतलेली आहे। तुम्ही ह्या जागी कोणतेही तुमच्या आवडीप्रमाणे वांग वापरू शकतात। आणि ग्रेव्हीसाठी भाजलेले शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, भाजलेली तीळ, कोथिंबीरच्या काड्या आणि भाजलेलं सुक्क खोबरं ह्याचं मी एक पेस्ट करून घेणार आहे। आणि भाजी कुकरला आता आपण लावून घेऊया। मी इथे फोडणीवरती जिरं घातलंय, फक्त टोमॅटो घातलेला आहे, एक चमचा हळद घालूया आणि मिक्स करून घेऊया। 1 मिनिट फ्राय करून घ्यायला त्या व्यवस्थित। तुमच्या लक्षात येईलच की ही भाजी किती कमीत कमी वेळामध्ये होते ते। आता धुतलेले वांगी बटाटे घालून घ्यायची आहेत ह्याच्यामध्ये, त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। 1 मिनिट त्याला फ्राय करून घ्यायचं आहे। आपण त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे, 1 चमचा गरम मसाला घालूया आणि जे आपण वाटण केलं होतं ते आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। ते घालून व्यवस्थित ते परतून घ्यायचं आहे। अगदी 1 मिनिट परतून घ्यायचं बस, जास्त, कारण की ऑलरेडी सगळं भाजलेलंच आहे ते। म्हणून ते सगळं व्यवस्थित परतून घेतलं की आता तुम्ही चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। ग्रेव्ही तुम्हाला हवी तशी तुम्ही ठेवू शकतात। चपाती सोबत खायचं असेल तर अंगाशी रस्सा ठेवा, भाकरी सोबत खायचं असेल, भातासोबत खायचं असेल तर थोडंसं जास्त ग्रेव्ही ठेवा त्याला, म्हणजे असं पातळ करा। आता चवीनुसार मी 1 चमचा मीठ घालत आहे आणि माझ्याकडे ओलं नारळ होतं म्हणून मी ते थोडंसं घातलेलं आहे त्याच्यामध्ये, पण ते अगदी ऑप्शनल आहे। तुमच्याकडे ओलं नारळ असला तरच घाला, नाही घातलं तरी चालणार आहे। पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि आता कुकरचं झाकण बंद करून आपल्याला 3 शिट्या घ्यायच्या आहेत। आता इथे कुकरच्या शिट्या झालेल्या आहेत, कुकर पण थंड झालंय। आता आपण उघडून बघूया। तुम्ही बघू शकतात भाजीला रंग खूप छान आलेला आहे आणि अगदी अशी रसरशीत अशी ही भाजी तयार झालेली आहे। वांग पण छान शिजलेलं आहे। अशा झटपट आणि चवदार रेसिपीसाठी धमामास रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।